जंगी शंकरपटाचे बक्षीस वितरण संपन्न। बैलजोडी मालकांनी नेले 2.5 लाखांचे बक्षीस। माहूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेले मौजे लखमापूर येथे लोकनेते स्वर्गीय माजी आमदार प्रदीपजी नाईक केसरी अंतर्गत सलग 5व्या वर्षी भव्य शंकरपट बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। 2 दिवस चाललेल्या या शंकरपटात बाजी मारलेल्या बैलजोडी मालकांना सत्कार करून मान्यवरांच्या हस्ते 2.5 लाख रुपयांचे बक्षीस वितरण करण्यात आले। दिनांक 30 ते 1 तारखेपर्यंत चाललेल्या या शंकरपटाचे आयोजन श्रीमती बेबीताई नाईक, कपिल नाईक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, लोकनेते ज्योतिबा दादा खराटे, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। या स्पर्धेचे पहिले बक्षीस सोफीनाथ देवस्थान महागाव 41,000 यांना ज्योतिबा दादा खराटे यांच्या हस्ते देण्यात आले। दुसरे बक्षीस कांदली हिमायतनगर यांना दिलीप जाधव यांच्या हस्ते 31,000 रुपयांचे बक्षीस देण्यात आलं। तर दगडथर येथील शिवानी राठोड यांना माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी आणि बंडू नाईक यांच्या हस्ते अ गटात 21,000 तर ड गटात 31,000 रुपये देण्यात आले। तसेच ड गटात साहेबराव पाटील कदम हिवरा यांना त्यांच्या बैलजोडीस द्वितीय बक्षीस 21,000 रुपये मेघराज जाधव आणि किसन राठोड यांच्या हस्ते देण्यात आले। तर तुळशी येथील श्याम राठोड यांना 15,000चे तृतीय बक्षीस भिकू जाधव यांच्या हस्ते देण्यात आलं। तसेच इतरही उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शंकरपटातील बैलजोडी मालकांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येऊन एकंदरीत 2,51,000 रुपयांचे बक्षीस यावेळी वाटप करण्यात आले। या शंकरपट आयोजन कार्यक्रमासाठी डॉक्टर दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप राठोड, विजय राठोड, प्रफुल्ल राठोड, जसवंत राठोड, देवा राठोड, दत्ता जाधव यांच्यासह लखमापूर येथील शेतकरी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी मान्यवरांनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी अंबादास मुक्टे, माहूर। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।